आरोग्य जागृती. नमस्कार, मी डॉक्टर पद्मजा अजय सराफ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर. मी आपणास थोडेसे महिलांमधील अत्यंत महत्त्वाच्या एका आजाराबद्दल बोलणार आहे आणि तो आजार म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग हा एक अत्यंत जीवघेणा आजार महिलांमध्ये आढळतो, परंतु ह्या आजारावर एक अत्यंत प्रभावी लस आपल्याकडे उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाने जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजेच 8 मार्च 2026 रोजी ही लस आपल्याकडे 14 वर्ष पूर्ण झालेल्या आणि 15 वर्ष अपूर्ण असलेल्या म्हणजे 14 ते 15 या 1 वर्षाच्या वयाच्या मुलींसाठी मोफत उपलब्ध करून दिलेली आहे. ही लस अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित आहे. ह्या लसीचा 160 देशांमध्ये स्वीकार करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे ही मोहीम अत्यंत यशस्वीरित्या राबवली जात आहे. तर आपला भारत देश 161वा देश आहे की ज्यांनी ह्या लसीकरणाचा स्वीकार केलेला आहे. तर हे लसीकरण म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण जे आहे हे अत्यंत प्रभावी आहे. ह्याच्या विरुद्ध जसं काही अफवा आणि अपप्रचार काही समाजकंटकांकडून केला जात आहे त्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करावे आणि आपल्या आरोग्य खात्याच्या अधिकृत माहितीच्या द्वारेच आपण याच्या विश्वास ठेवावा. ही लस अत्यंत प्रभावी असल्यामुळे आणि सुरक्षित असल्यामुळे आपल्या मुलींना ही लस घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून आपल्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्यापासून आपण वाचवू शकतो. तर त्यामुळे माझे सर्वांना आवाहन आहे की आपल्या सर्व मुलींना म्हणजे सर्व मुलींना ज्या की 14 ते 15 वर्षाच्या आतल्या वयाच्या आहेत त्यांना ही लस द्यावी, जेणेकरून याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो आणि गर्भाशयाचा कर्करोग हा आपण थांबवू शकतो. तर थोडक्यात काय की समाजातील सर्व संघटनांनी पण याच्यासाठी सहकार्य केला पाहिजे. समाजाचा सहभाग असल्याशिवाय कोणतीही मोहीम आपली यशस्वी होऊ शकत नाही. तर चला आपण सर्व मिळून आपल्या मुलीचे आरोग्य सुरक्षित करूया. आजच लसीकरण, उद्या निरोगी भविष्य. तर माझ्याकडून सर्वांना धन्यवाद आणि आपण माझ्या आव्हानाला चांगला प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा करतो. आरोग्य जागृती.